नमस्कार, कसे आहात आपण? मैथिलीज फूड स्टॉपमध्ये आपले मनापासून स्वागत. आत्ता सध्या उन्हाळा कडक आहे आणि आता पावसाळा येणार. मग आपण आज सांडगे घालूयात. आमच्याकडे कुठलंही शुभ कार्य असलं म्हणजे लग्न म्हणजे की सांडगे घालतात. मागंही मी मिक्स डाळींच्या सांडग्याचा व्हिडिओ यूट्यूबवर टाकलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. ह्या वेळेला मात्र मी हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ ह्याचेच सांडगे घातले. जास्त हरभऱ्याची डाळ आहे, मुगाची डाळ त्याच्या निम्मीला पण थोडी कमी. म्हणजे समज 4 वाट्या हरभऱ्याची डाळ असेल तर मी 1.5 वाटी मुगाची डाळ घातलेली आहे. फार काही घातलं नाही ह्याच्यात. आवडीप्रमाणे तिखट घातलेलं आहे, म्हणजे तुम्ही कमी जास्त करू शकतात. चवीप्रमाणे मीठ आणि थोडेसे जिरे. आणि हे मी मिक्सरवर जाडं भरडं वाटून घेतलेलं आहे. खूप बारीक पण वाटायचं नाही आहे. आणि पल्स मोडवर किंवा एकवर मिक्सर असं जाडसर काढायचं आहे पीठ. हळद घालायची आहे त्याच्यात. नंतर विड्याची 2 पानं त्याच्यावर अक्षता ठेवून त्याच्यावर सुपारी, तिला हळदी कुंकू व्हायचं, फूल व्हायचं. आणि मग असे सांडगे हात ओला करून त्याचं असं घट्ट पीठ असं गोळा गोळा करून घ्यायचं हातामध्ये. आपण कडबोडी घालतो तसं. आणि असे सांडगे पाडायचेत. असे गोल मी सांडगे घातलेत आणि आधी सावलीतच वाळवलेत. हे बघा, संध्याकाळपर्यंत ते सावलीत वाळवल्यानंतर ऑटोमॅटिक असे सुट्टे झालेत. ओले आहेत पण प्लॅस्टिकच्या कागदाला किंवा त्या साडीवर मी टाकले होते तिथे चिकटलेले नाही आहेत. हे तुम्ही बघू शकतात. कलर पण खूप छान आला आहे. तर आता माझ्याकडे 2 ते 2.5 तासच ऊन येतं, त्यामुळे मी ह्याला 3-4 दिवस देणार आहे. ज्यांच्याकडे भरपूर ऊन आहे त्यांचे 1 दिवसातसुद्धा वाळतात. पण माझ्याकडे अतिशय कमी ऊन येतं, कारण समोर मोठी बिल्डिंग आहे. त्यामुळे 2 वाजता वगैरे म्हणजे 12:30-1 नंतर ऊन येतं 2-3 तास. मग मी आता हे असे आधी फॅनखाली वाळवले आहेत. आणि आता आज रात्री मी हे असेच प्लॅस्टिकच्या कागदामध्ये पिशवी आणि खालच्या साडीसकट असे गुंडाळून परातीत ठेवून देणार आहे. रात्रभर ते असे राहतील. हे बघा, असे ठेवलेत मी, म्हणजे त्याच्यावर काही बसायला नको, किडा वगैरे. पण ट्यूबचे कधी कधी किडे येतात ना, त्यामुळे हे असे ठेवून दिलेले आहेत. आता दुसऱ्या दिवशी सकाळी परत मी असे ते वाळायला घातलेत. तर आता बघा, खूप छान वाळलेत. गॅलरीमध्ये, खिडकीमध्ये मी ग्रिलमध्ये हे ठेवलेत. हे बघा, तुम्ही बघू शकता. हे रंगसुद्धा किती छान आला आहे त्याचा. एकदम मस्त दिसत आहेत पण आणि झालेत पण. आपल्यावर त्याचा आवाज ऐकू आला ना? हे बघा किती सुंदर वाळले. तुम्हाला आवाज पण येत असेल. हे बघा, आहेत का मस्त झालेले. जवळनं दाखवते. हे बघा, आणि तोंडात टाकल्यावर आवाज पण येतो एकदम कुडकुड. एकदम मस्त झाले. आता हे आपण या बरणीमध्ये भरून ठेवूया. वर्षभर हे सांडगे अतिशय छान राहतात. याला जाळी जळमट काहीही होत नाही. आणि ज्या वेळेला भरपूर पाऊस असेल, बाहेर जाणं जमणार नसेल किंवा भाजी आणणं जमलं नसेल किंवा त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल, तर हे सांडगे तळून घेऊन तुम्ही नॉनव्हेजचा मसाला बनवता तसा मसाला बनवून, किंवा आपण साधा कांदा टमॅटो भाजून, खोबरं भाजून असा मसाला तयार करून त्याच्यामध्ये गरम मसाला, काळा मसाला असं घालून रस्सा बनवून त्याच्यामध्ये हे सांडगे घालून भाजी करू शकता. रस्सा ठेवून तो पोळी, भाकरी, अगदी भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता. मग कशी वाटली ही रेसिपी? तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. तसंच माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला पण विसरू नका. चला तर परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोवर अर्थातच खात राहा, पीत राहा, मजेत राहा, आनंदित राहा. अच्छा, बाय बाय, धन्यवाद, नमस्कार.